महिला डॉक्टरांच्या आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली। सिव्हिल सर्जन आणि उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधला। फलटणमधील महिला डॉक्टरांच्या आत्महत्येप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक युवराज करपे वैद्यकीय टीमशी चाकणकरांनी चर्चा केली। या प्रकरणात कुणाचा राजकीय दबाव होता का, रिपोर्ट बदलण्यासाठी कुणी दबाव टाकत होतं का, याबाबतही चाकणकरांनी माहिती घेतली। तर बलात्काराच्या आरोपांबाबत सीडीआर आणि लोकेशन काढून तपासणी केली जाईल असं चाकणकर म्हणाल्या। या संपूर्ण प्रकरणाकडे राज्य महिला आयोगाचं लक्ष असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या। फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहेत। प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचं सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे। त्यावेळेस प्रशांत बनकर की यापूर्वी आपण खूप वेळा धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे, अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे।